नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे माघी गणेश जयंती। तर गणेश जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओची सुरुवात देवपूजेपासूनच करते, कारण आज शाऊच्या शाळेला सुट्टी होती, तर जरा निवांत सुटले। 8-9च्या दरम्यान उठलेले, तर म्हणलं पटकन आंघोळ केली, केस वगैरे धुतले छान, आणि देवाची भांडी वगैरे घासून घेतली आणि आधी देवपूजा करून घेतली। तर मुली पण आज लवकर उठल्या। शाळेच्या वेळेस तर काय झोपून राहतात, पण आज सुट्टी आहे तर लवकर उठल्या आणि नेहमी असंच होतं। तर मी पूजा वगैरे करून घेतली आणि त्या टीव्ही बघत बसल्यात दोघी पण तिकडे। तर देवाला देवघर पूर्ण स्वच्छ करून घेतलं, छान पाण्याने वगैरे पुसून घेतलं आणि नंतर हार वगैरे घातला, पूजा वगैरे करून घेतली। आणि परत नैवेद्य पण बनवायचं होतं, तर कपडे पण भरपूर होते। काल आता शाऊलचे 2-3 ड्रेस होते शाळेचे, आणि मग ते फुगत घातलेले सकाळीच, आणि म्हणलं सगळ्यात आधी कपडे धुवून घेते, बाकीचं नंतर काम करेन। तर देवपूजा वगैरे झाली माझी, आता अगरबत्ती लावून घेते देवाला। आणि कसं काय म्हणजे कुठले पण उपवास वगैरे किंवा असं गणपतीचं वगैरे काय असलं की जरा वेळच लागतो पूजा करायला। तर तुळसला वगैरे लावून घेतली अगरबत्ती। तर ही बघा अशी देवपूजा केलेली आहे, एकदम साधी आणि सिंपल। आणि आज तसा एक स्पेशल दिवस पण आहे, तर काय स्पेशल आहे ते मी सांगेन नंतरच व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। तर देवपूजा वगैरे झाली आहे छान पैकी, आणि आता मी चहा पिते आणि जेवणाची तयारी करते। तर इकडे आमच्या शाऊचं चाललंय योगा ट्रेनिंग देते ती, व्हिडिओमध्ये बघून योगा करते आणि शिकवणार पण ती। आता बोलते मी शिकवणार, मी क्लासेस घेणार आहे योगाचे। तर बघा तिचं चाललंय। आणि तिच्या मैत्रिणी कशा कराटेला वगैरे जातात, तर तिची पण जरा इच्छा आहे, पण कसं तिला वेळ नाही भेटत आणि आमच्या इथे एवढं चांगलं नाही आहे। तर म्हणलं पुढच्या वर्षी बघूया, कारण की सगळं तिचं बिझीच असतं रुटीन संध्याकाळपर्यंत। मग संध्याकाळी आली की तिला खेळायला वगैरे भेटणार नाही, मग तिथे कंपल्सरी 2-3 तास जातातच। मग कशी खेळणार कुठे आणि मग अभ्यास कुठे करणार, म्हणून आम्ही नाही टाकलेलं। तर तिला जिम्नॅस्टिकची वगैरे खूप अशी म्हणजे इच्छा आहे जायची। तर बघूया नेक्स्ट टाइम। स्विमिंगला पण टाकायचं आहे तिला, पण इथे जवळपास नसल्यामुळे आम्ही टाकलेलं नाही। तर ती घरीच मोबाईलवर बघून शिकते, जरा प्रॅक्टिस करते। आणि तिच्या मैत्रिणी सगळ्या कराटेला आहेत, तर त्या जरा करतात, मग तिला पण जरा हौस आहे। तर बघूया म्हणलं आता सुट्ट्या वगैरे लागल्यानंतर कराटेला टाकायची इच्छा आहे तिला। तर बघूया तिचं चाललंय आता। आणि आता आंघोळ वगैरे केली आहे दोघींनी, आंघोळ दोघींना पण घातली, छान केस वगैरे धुवून दिले आणि नाश्ता वगैरे झाला त्यांचा। आता टीव्ही बघत बसल्यात आणि आता मी जेवणाची तयारी करते। तर आज बनवणार होती पनीरची भाजी, त्यासाठी आणलेलं पनीर। तर सागर काय कामालाच गेलाय, शाऊला आवडते, आज तिला सुट्टी पण आहे म्हणलं तर दोन्ही टाइम जेवेल, म्हणून मग पनीरची भाजी बनवते। तर 100 ग्रॅम पनीर आणलं होतं आणि मटर तर होते घरातच। तर नॉर्मलच बनवणार आहे, काही एवढं म्हणजे पेस्ट वगैरे बनवणार नाही, सिंपल अशीच बनवणार आहे कांदे टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये। तर 2 कांदे कापून घेतलेत आणि छान बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत मी कांदे। आणि कढई ठेवली, कढईमध्ये तेल घातलं, थोडंसं जिरा घातला आणि ते बारीक केलेले कांदे घातले आणि छान परतून घेणार आहे कांदा पूर्ण बारीक होईपर्यंत, बारीक म्हणजे लालसर होईपर्यंत पूर्ण परतून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे 1 टोमॅटो। तर टोमॅटो पण मी त्या चॉपरने चॉप करून घेते पटकन, म्हणजे चॉपरने पण चांगलं होतं मिक्सरपेक्षा, म्हणजे एकदम जास्त पण पेस्ट होत नाही आणि खरबरीत होते, त्याने कशी टेक्स्चर पण दिसतं चांगलं आणि टेस्ट पण चांगली येते। तर कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय, पटकन कांदा शिजायला हवा। आणि झालं काय, मी कुकर लावला आणि डाळ भातचा कुकर लावला, पण लक्षातच नाही किती शिट्ट्या झाल्या, तर डाळ काही शिजली नाही, म्हणून परत लावला एकदा कुकर। तर घाई गडबडीमध्ये नेहमी असं होतं, मग आपण जेव्हा जास्त घाई करतो तर तेव्हा असं होतं, मग कधी शिजतं कधी शिजत नाही आणि लक्षात पण राहत नाही। तर मग म्हणून शिजलीच नाही डाळ, म्हणून परत 2-3 शिट्ट्या करून घेतल्या। तर टोमॅटो घातले आणि नंतर मग आपलं साधे मसाले घालून, हळद मसाला आणि जिरे पावडर धने पावडर घालून नॉर्मलशी अशी भाजी बनवली पनीरची। आणि थोडासा पनीर मसाला घातला, त्यामध्ये धनेपूड जिरेपूड घालून। बाकी अशी सिंपलशी पण चांगली होते, अद्रक लसूण पेस्ट ऍड केली की सगळ्याच भाज्यांना टेस्ट येते छान। तर मी नेहमी अशीच बनवते, एकदम जास्त मसाले वगैरे न टाकता नॉर्मल अशी आपली कांद्या टोमॅटोच्या ग्रेव्ही मधलीच बनवते आणि ती छान लागते। कसुरी मेथी वगैरे टाकली की खूप मस्त सुंदर अशी टेस्ट येते, सिंपलशी अशी आपली पनीरची भाजी। आणि पनीर फ्रोझन असल्यामुळे कलर पण खूप मस्त आलाय, आणि मी ते घरीच केलेले, माझा व्हिडिओ आहे बघा फ्रोझन केलेला, तर तिथूनच तेच आहेत मटर। तर पनीरची भाजी झालेली आहे, आता मी डाळ बनवून घेते।
तर आमच्याकडे कसं सणवार किंवा काही असलं की वाटणाची डाळ बनवतात, तर आज वाटणाची डाळच बनवणार आहे आणि बाबू पण खाते त्यासाठी म्हणून मग वाटून घेतलं खोबऱ्याचं थोडंसं. आणि मग काय केलं, डाळ फोडणी नाही घालायची, डायरेक्ट त्या वाटणामध्ये घालून नंतर मीठ वगैरे घालून, हळद घालायची नाही, वाटणामध्येच घालायचे. आणि एखादी मिरची कापून कोथिंबीर घालायची थोडीशी आणि अर्धा टोमॅटो घालायचा आणि छान कढईपर्यंत उकळून घ्यायचे. आणि त्यामध्ये म्हणजे मेन आपल्याला हिंग घालायचंय. हिंगाने कशी एक नंबर भारी चव येते डाळीला. तर डाळ पण माझी आता उकळली की मग रेडी झालेली आहे. तर मी काय केलंय, एक नारळ किसून घेतलेला आहे आणि थोडंसं जेवढं गुळ होतं तेवढंच. तर मोदक बनवेल म्हटलं तर मी रव्याचे मोदक बनवणार होते, पण आता बराच वेळ झालेला आणि ते असे थोडेसे किचकट आहेत, बराच वेळ जातो त्यामध्ये आणि उशीर पण झाला होता मला कपडे वगैरे धुतल्यामुळे. त्यामुळे मी म्हणलं आता मी कणकीमध्येच बनवते, कणकीच्या म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये. तर गव्हाच्या पिठाचेच बनवणार आहे मोदक. तर छानपैकी सारण करून घेतलं. तर मला वाटलं थोडंसं गुळ कमी होईल म्हणून मी त्यामध्ये थोडीशी साखर ऍड केलेली आणि इलायची पूड म्हणजे टेस्टसाठी, छान चवसाठी. आणि मग लगेच सारण पण तयार झालेलं. तर बऱ्यापैकी सारण पण चांगलं झालेलं आणि डाळ पण उकळून रेडी आहे. तर बंद करून घेते. डाळ मस्त तयार झालेली आहे आणि खूप मस्त लागते साध्या डाळीपेक्षा. भाजी पण तयार आहे आपली मटरची छानपैकी आणि सारण पण तयार झालेलं आहे आपलं मोदकाचं. तर काय केलं, पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं थोड्या वेळापूर्वी. तर ते आता परत एकदा तेल टाकून मळून घेते, तेल घालून छानपैकी एकदम सॉफ्ट करते. आणि मग नंतर म्हणलं चपात्या नाही करता मी पुऱ्याच बनवणार होते, म्हणून म्हणलं 2 in 1 आपण पटपट करूया, नाहीतर मग खूप वेळ जाईल. मला बाबूला पण भरवायचं असतं, मग त्याच्यामध्ये पण अर्धा एक तास जातो, ती हळूहळू खाते. तर पटापट लाटून घेतले आणि छोटे छोटे मग मोदक छोटे छोटेच केले, एकदम मोठे नाही केले. तर आमच्या घरी असे तळलेले मोदक आवडत नाही जास्त करून, आम्ही तांदळाच्या पिठातलेच बनवतो किंवा मग रव्याचे वगैरे बनवतो. पण मी म्हणलं मला एकटीच होते आणि खूप उशीर झालेला म्हणून मग मी बनवले आणि मला संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं, त्यामुळे मग पटापट कणकेचेच बनवले. बघा छोटे छोटे छान बनवलेले 21 मोदक बनवलेले, हे थोडेच बनलेले, मी तुम्हाला दाखवते फक्त कसं बनवलं ते. तर 21 मोदक बनवलेले आणि आता म्हणजे एकदम गॅस तापत ठेवलेला, त्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं आणि तापत ठेवलेलं आणि मग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते मोदक तळून घेतलेले मी. तर हे बघा छान असा मस्त कलर आलेला आहे आपल्या मोदकला आणि छान छोटे छोटे क्यूट बनलेले आहेत मोदक बाप्पासाठी. तर बाकीचे पण तसेच तळून घेतले आणि त्या उरलेल्या पिठाच्या लाटणार होत्या पुऱ्या. तर पुऱ्या पण काही जास्त बनवायच्या नव्हत्या, आम्ही दोघीच होतो, शाहू आणि मी. तर म्हणलं मग जास्त अजून परत चपात्या बनवण्यापेक्षा त्यातलाच 7-8 पुऱ्या करून घेते, जेवायची पण काही इच्छा नव्हती जास्त. तर थोडंसं सारण उरलं होतं, तर त्यातलेच मी 3-4 करंज्या बनवल्या. तर आमच्या कोकणामध्ये करंज्या पण बनवतात गणपतीच्या वेळेस, तर त्याच्याच बनवून घेतलेल्या करंज्या पण आणि छान मस्त चहासोबत वगैरे खूप मस्त लागतात अशा ह्या करंज्या. आणि पुऱ्या पण लाटून घेतलेल्या आणि पुऱ्या पण मग मी भाजून घेतलेल्या. तर आमच्यासाठी थोड्या मोठ्या मोठ्या बनवल्या आणि मग मला नैवेद्य ठेवायचं होतं, तर नैवेद्यासाठी छोट्या छोट्या 5 पुऱ्या करून घेतलेल्या. तर हे बघा पुऱ्या पण रेडी झाल्या आहेत. आता मी नैवेद्य ठेवते देवासाठी, तर नैवेद्याचं ताट पण रेडी झालंय. तर माझ्याकडे नव्हतं, मी केळीचं पण आणलंच नव्हतं, विसरले, म्हणून मग आमच्याकडे आहे एक स्टीलचं केळीचं पाण्याचं म्हणजे ताटच आहे पाण्याच्या आकाराचं, तर मग त्यामध्येच ठेवतो आम्ही कधी तरी नसलं तर. तर छानपैकी हा बघा आपला नैवेद्य तयार झालेला आहे. आणि भजी वगैरे बनवेन म्हणलं, पण कोण सागर असलं तर बनवायला कसं, मी तो खातो पण म्हणून खाणारे असले तर बनवायला काही नाही, तर मग आमच्यासारखेच असंच मग एखादा खाणारे, त्यासाठी मग मी बनवलं नाही. पापड तळलेले, छोटीला पापड आवडतात म्हणून. आणि छान मग नैवेद्य वगैरे माझं तयार झालं आणि मग देवाला परत अगरबत्ती लावून मग नैवेद्य वगैरे ठेवला देवासाठी. तर हा बघा 21 मोदकाचा नैवेद्य ठेवलेला आहे देवासाठी. तर आपण आपलं कर्तव्य करायचं, बाकी देव बघून घेईल. वाकडे का होईना मी बनवले मोदक आणि आता झालेले आहे सर्व. आता मुलींना भरवते जरा. तर शाहूला दिले जेवायला, शाहूच्या आवडीचीच आहे पनीरची भाजी. सगळा गोंधळ करून ठेवला होता घाण घरामध्ये, तर पूर्ण गादीवरची चादर वगैरे काढली आणि त्यांना असंच बसवलेलं. आणि त्या दोघी पण एवढ्या म्हणजे हट्टी आहेत, त्या खाली बसत नाही, ते जेवताना पण त्यांना वरच बसायला पाहिजे. तर जेवण वगैरे झालं, सर्व आटपलं आणि तयार झाले. तर बाहेर नेणार होते त्यांना जरा गार्डनमध्ये फिरवायला, तर सुट्टी पण होती, त्यामुळे म्हणलं जरा नेते. शाहू 2-3 दिवसापासून माझ्या मागेच लागली होती आणि रविवारचं कसं जायला नको, मेगा ब्लॉक वगैरे असतो, म्हणून मग त्यांना फिरायला नेलं जरासं गार्डनमध्ये.
तर गार्डनमध्ये पोहोचलो आणि एवढं काही आता ट्रेनचं वगैरे आम्ही नेहमी ट्रेननेच जातो तर तेच दाखवायची गरज नाहीये. तर छानपैकी या गार्डनमध्ये आलो. तर मागच्या वेळेस एकदा पण आलेलो होतो या गार्डनमध्ये आणि इथे काय म्हणजे टेन्शन नाही, पडलं तरी खूप मस्त असं कार्पेट वगैरे टाकलंय आणि खूप मोठं गार्डन आहे. पण झालं काय तिथे सगळे बघा पाणी दिलंय तिथे आणि सगळीकडून माती आलेली आहे, लाल पायांनी लागले, छोटे मुलं वगैरे तिथे गेलेली तर त्यांच्या पायाला लागून माती आलेली, त्यामुळे ते सगळीकडे माती पसरलेली आहे आणि त्यांनी झाडाला दिलं होतं पाणी त्यामुळे सगळीकडे माती पसरलेली होती. तर मग त्या 2-3 झुले वगैरे झुलल्या आणि आता इकडे घसरगुंडीवर आल्यात, दोघींचे चालले आणि आता मुलांना आज होती शाळेला सुट्टी त्यामुळे गर्दीच होती. तर दोघींचं चाललंय इकडे खेळणं आणि पाणी दिल्यामुळे कुठे बसू पण शकत नव्हतं, सगळीकडे माती लागलेली होती त्यामुळे मला उभंच राहावं लागलं. नंतर ह्या दोघी सीसावर बसल्या. तर शाहूचं वजन जास्त असल्यामुळे कसं बाबू डायरेक्ट वरच जायची, तर शाहू बोलते मला खाली कर, ती कशी खाली जाणार ना, तिचं वजन जास्त आहे. तर मग ती घाबरली, तिला वाटलं मला पाडते की काय म्हणून मग तिला उतरवलं आणि मग माझे खूप पाय दुखले. तर मग आम्ही समोरच्या त्याच्यासमोर परत एक गार्डन आहे छानपैकी, तर तिथे येऊन बसलो मग आणि मग तिथे पण छान असं खेळायला आहे, लुडो वगैरे, सापशिडी त्यांनी आर्टिफिशियली तयार करून ठेवलेली आहे छानपैकी, असं छोटंसं तलाव वगैरे आहे इकडे आतमध्ये. तर बाबू तिथे खेळत बसली आणि मग मी तिथे येऊन बसले. हा बघा इथे लुडो पण आहे, इकडे सापशिडी पण आहे आणि चेस पण आहे तिथे. आज मग संध्याकाळ झाली तर संध्याकाळी बघा किती मस्त असं चंद्र निघालाय आणि चांदणी आहे. तर सागर येणार होता म्हणूनच मग गेलेले मी, तो तिथूनच येतो कामावरून, मग आम्ही सोबतच घरी जाणार होतो. तर शाहू इथे खेळते सापशिडी आणि बाबूचं चाललंय इकडे तिकडे पळणं. त्यांना बाहेर दिसलेलं आईस्क्रीम म्हणून त्यांना घाई लागली आहे, दोघींना पण आईस्क्रीम खायची. तर आता मच्छर पण चावायला लागलेले म्हणून घरी निघालो. तर मग घरी पण पोहोचलो, बाबू झोपली जाता जाताच, परत दिवाबत्ती लावली आणि मग गेलो गणपतीच्या पाया पडायला. आमच्या इकडे होते 2-4 गणपती, मागी गणपती, तर नेहमीच असतात, दरवर्षी असतं छानपैकी. तर मग आम्हाला माहीतच होतं म्हणून मग गेलो तिथे पाया पडायला. तर खूप लांबच लांब रांग होती तिथे, तर राहिलो मग लाईनीमध्ये उभ्या आणि इकडे होते हळदी कुंक. तर बायकांना कसं पाया पडायचं सोडून त्या बायका हळदी कुंकाकडेच जात होत्या सर्व. तर आम्ही पहिले पाया पडायला गेलो आणि तुम्हाला दाखवते गणपतीचं दर्शन जवळून. तर हे बघा, हा बघा गणपती, खूप मस्त असा गणपती होता आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे गणपती म्हणल्यानंतर मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता असते गणपती म्हणून आणि म्हणजे मन पण एकदम मस्त प्रसन्न होतं गणपतीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर. तर खूप मस्त वाटलेलं दर्शन वगैरे घेऊन आणि खूप मस्त असा गणपती होता छानपैकी. तर खूप दिवसानंतर असं म्हणजे गणपती बघितलेला समोर आता गणेश चतुर्थीपासून, तर खूप मस्त मनाला खूप छान वाटलेलं. आणि मग तिथून अजून पुढे गेलेलो आम्ही आणि तिथेच असं भजन होतं, तिथे भजन पण होतं आणि त्यांच्या चाडीची पूजा पण होती. चाडीची म्हणजे त्यांच्या बिल्डिंगची पूजा पण होती. तर सो त्यांच्या चाडीच्याच होत्या, बिल्डिंगच्याच होत्या सगळ्या लेडीज आणि परत इकडे दुसऱ्या बिल्डिंगकडे पण होतं. तर 3-4 गणपती होते. तर हे दुसरे गणपती आहे. तर आम्ही इथे पण गेलेलो, पण इथे काय झालेलं, छोट्या मुलांचे डान्स होते म्हणून मग आम्ही तिथून अर्ध्यातूनच रिटर्न आलेलो. या बिल्डिंगमध्ये पण होतं, त्यांनी पण आवाज दिलेला आम्हाला, सागरचा एक मित्रच होता. छोट्या मुलांचे डान्स होते म्हणून आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि छान मस्त हा गणपती गायीवर बसलेला होता आणि इथे रांगोळी स्पर्धा होती. तर इथे रांगोळ्या काढलेल्या होत्या लेडीजने, भरपूर असे नंबर दिलेले होते त्यांना, छान छान मस्त रांगोळ्या काढल्या होत्या त्यांनी, सगळ्या संस्कार भारतीच्याच काढल्या होत्या छान गणपतीवर. खूप मस्त अशी रांगोळी काढलेली आहे ही. आणि हे सगळ्या म्हणजे सगळ्यांनी गोल गोल, आता कोण टिपक्यांच्या रांगोळ्या काढतच नाहीत. तर मग तिथे हे करून वगैरे आलो आम्ही, देवाचं दर्शन वगैरे. आणि आज म्हणजे याच दिवशी आम्ही 12 वर्षाआधी आम्ही याच दिवशी लग्न केलेलं होतं. म्हणजे त्या दिवशी गणेश जयंती होती, 1 तारीख तर नव्हती पण गणेश जयंती होती. तर म्हणून आम्ही म्हणजे हाच दिवस सेलिब्रेट करतो आमची अॅनिव्हर्सरी म्हणून मग सागरने केक आणलेला. तर केक कट वगैरे केला, दोन्ही मुलींची इच्छा. आणि कधी पण आता केक वगैरे आणला तर मुलीच कट करतात. आता आमची तर काही इच्छा राहिली नाही, तर शाहू बोलली मी येणार नाही व्हिडिओमध्ये म्हणून ती इकडेच लपून बसलेली. मग शेवटी तिला जबरदस्तीने बोलवलेलं. तिला असं म्हणजे फोटो वगैरे काढायला जास्त आवडत नाही किंवा व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, तर ती तिकडेच लपून बसलेली. आणि आम्ही जेवून तिकडूनच आलेलो. तर सागर नाही जेवला तिकडे, आम्ही शाहू आणि बाबू आम्ही तिकडूनच जेवून आलेलो. तर आम्ही नेहमी तिथेच जातो आणि आम्हाला माहित असतं तिथे जेवण असतं भंडाऱ्यासारखं. तर मग आम्ही तिथूनच जेवून आलेलो. आणि सागरसाठी मग सकाळी तो जेवला नव्हता तर तेच जेवण उरलेलं होतं. मग त्यासाठी
2-3 चपात्या करून दिल्या आणि मग तो घरीच जेवलेला. आणि मग तो लक्षातच नाही आमच्या म्हणजे केकचं वगैरे. तुम्हाला एकदम आठवण आलेली म्हणजे शाहूच्या आजीने फोन केलेला गावावरून काय स्पेशल म्हणून, मग नंतर आठवण आली तर मग तो केक घेऊन आला. तर अशा प्रकारे आमचा म्हणजे आज मागे गणेश जयंती आणि आमचा स्पेशल दिवस साजरा केला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला.